भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत, ते ज्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमांचेही विवेचन करतात. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजेच तात्काळ फल देणारे कर्म. उपज्य वेदनीय कर्म अर्थात ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. अपरापरीय वेदनीय कर्म अर्थात अनिश्चित काळाने फल देणारे कर्म. कर्म हे कधीकधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही, एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कर्मनियमही अप्रतिहत राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्रायतः जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कर्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. ह्या कारणास्तव कर्मनियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य अर्थात परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पकुद कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली घोषल असे मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टीत शोधले पाहिजे.
असं तो मानित असे. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे, त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे, आणि त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा. हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. दैवी हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. ईश्वर हा कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तिथे उत्तर नाही. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही ते सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव चांगला कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही, त्याने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केलेला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासेठ्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेठ्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासेठ्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तर्क याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे.
आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासिष्ठ बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अधर्वयू ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिववर्गीय ब्राह्मण, हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला किंवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही, कोणालाही ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही. वासिष्ठ बोलला, हो. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासिष्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे. वासिष्ठाने उत्तर दिले, वासिष्ठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की क्षूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे. आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली, असा जो ब्रह्म तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? ह्या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही
असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप आहे तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार केळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवतो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा अथवा तो आंधळा असावा. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याच्या देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असल्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मादिठ्ठी तिचे शत्रू आहेत. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहुअंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्या जवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली, ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले, ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव अर्थात काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला
त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत. त्या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन म्हणतात. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच होत. आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहेत. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेद म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासिष्ठ या दोन ब्राह्मणासमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार पडतात. भगवान बुद्धांचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासिष्ठाने उत्तर दिले, नाही. ब्रह्म्याच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अनुमानायचे काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तीजपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्मदृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही, ते केवळ कायद्यातील कल्पना अर्थात फिक्शन असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला लीगल फिक्शनला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासिष्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासिष्ठाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म
प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासेठ्ठ, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासेठ्ठ, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो. आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे. नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासेठ्ठा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेठ्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राह्मणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेठ्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे, जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्णवर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्णवर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासेठ्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखर तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेलं नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने त्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा आणि आत्मन संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात.